आणि गोपीचंद पडळकर त्यांना सीएमची खुर्ची मिळो ही बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतो, परंतु ते वारंवार बाळूमामा आणि बापू बिरू वाटेगावकर यांचं नाव घेतात, परंतु ते काम हे रंगा शिंदेचं करतात. की कीर्तनाला कोणता महाराज बोलवायचा हे सुद्धा सर्च केलं जातं, कुणाच्या दुकानामध्ये खरेदी करायची हे सुद्धा सर्च केलं जात आहे. आणि त्याला प्रामुख्यानं प्रत्येक जातीतील काही ठराविक लोक हे जे जाती धर्माविषयी विष पेरतायत त्याला ते लोक जबाबदार आहेत. माझ्यावर आरोप केला जातोय रोहित पवारांची किंवा शरद पवारांची सुपारी घेतली जाते. मी चळवळीत काम करत असताना अनेक नेत्याबरोबर माझे फोटो आहेत आणि माझं आपल्या माध्यमातून समाजाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान आहे, मी जर कुणाची सुपारी घेऊन काम करत असेल तर मला 31 मे पूर्वी फासावरती द्या, परंतु जर माझी भूमिका योग्य असेल तर तुम्हाला या गोपीचंदला त्याची जागा दाखवावी लागेल. समाजात मला समाज बांधव अनेक जण म्हणतात की तुम्ही समाजाच्या नेत्यावर बोलू नका, तुम्ही सरकारच्या नेत्यावर बोला, ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांच्यावर बोला. खऱ्या अर्थानं मला त्यांना सांगायचंय, आधी आपण आपली लढाई ही या सरकारच्या दलालांबरोबर केली पाहिजे, मग लढाई आपली सरकारबरोबर असेल. ओबीसीच्या प्रश्नासाठी भाजपच्या स्क्रिप्टानुसार हे सर्व नेते भुजबळांच्या स्टेजवर एकत्र येतात, परंतु भुजबळ आणि पंकजा मुंडे धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ब्रश शब्द बोलत नाहीत. आणि हे धनगर समाजाचे नेते धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जेव्हा आमचे बांधव प्राणांतिक उपोषण करतात त्यावेळेस हे लोक एकत्र एका स्टेजवर येत नाहीत. ओबीसीचं जे ओबीसी हे चित्र उभा केलं गेलं, या मराठा आंदोलनामध्ये छगन भुजबळ साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धनगर समाजाच्या नेत्यांना मराठा समाजाच्या विरोधामध्ये वापरून घेतलेलं आहे आणि धनगर समाजाची राजकीय फार मोठी हानी झालेली आहे. नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये स्वागत. महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजा आरक्षणावरून अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले जातात. हेच असताना त्या ठिकाणी 6 मे रोजी कॅबिनेट भरली चौंडी येथे. चौंडी येथे कॅबिनेट भरली खरी, परंतु धनगर समाजाला आरक्षण कधी मिळणार, धनगर समाजाला आरक्षण कसं मिळणार या संदर्भात अनेक मुद्दे तसेच्या तसेच राहिले. नेमकं कशामुळे राहिले? अनेक धनगर आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते, अनेक मराठा आमदार त्या तिथे उपस्थित होते. नव्हे तर जे देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला आरक्षण देऊ पाहत होते ते सुद्धा त्या कॅबिनेटचे प्रमुख होते. परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाचं नेमकं काय झालं? त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाचं अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. या संदर्भात धनगर समाज आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे या सर्व संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सतीश कुलाल सर आहेत. सर, तुमचं आमच्या प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे. खरं तर आज आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी मराठा आणि धनगर समाजाच्या आलोय. सर, प्रथमतः तुमची आम्हाला ओळख करून द्या. मी सतीश शहाजी कुलाळ गेल्या 10-12 वर्षापासून धनगर चळवळीच्या माध्यमातून मी या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आलो. मी आदरणीय महादेवरावजी जानकर यांच्या नेतृत्वाखाली गेली 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर लक्ष्मण हाके सर आणि आम्ही उबाटा गटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी प्रवेश केला होता. त्यानंतर ओबीसी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके सर आणि मी ओबीसीचे जे आंदोलन उभारले अशा माध्यमातून मी धनगर समाजाच्या बांधवांचे प्रश्न असतील किंवा भटके विमुक्त असतील, सर्वसामान्याचे असतील, या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रभर फिरतोय आणि पूर्णवेळ काम करतोय. सर, खरं तर तुमचा आम्ही संघर्ष बघितला. अनेक सोशल मीडियावरती, फेसबुकवरती तुम्ही अनेक वेळा लाईव्ह आला. धनगर समाजाच्या विषयी जी असणारी तळमळ आहे, कुठंतरी आरक्षण मिळलं पाहिजे, धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण प्रामुख्याने दिलं गेलं पाहिजे, अशा अनेक भूमिका तुम्ही प्रामुख्याने मांडताय. चौंडी येथे 6 मेला कॅबिनेट झाली, या संदर्भातली तुमची भूमिका काय वाटते? खऱ्या अर्थात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती साजरी होते आणि त्या जयंतीच्या निमित्तानं राज्य शासनाकडून विविध स्तरावरती अहिल्यादेवींचे जयंती उत्सव विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरे केले जात आहेत. परंतु धनगर समाजाची जी प्रमुख मागणी आहे किंवा या सरकारचे जे प्रमुख मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी 2014ला बारामती येथे येऊन समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ, तुम्ही आमची सत्ता आणा असं आश्वासन देऊन सुद्धा आज गेल्या 11 वर्षापैकी 7.5-8 वर्ष झालं त्यांचा कारभार आहे. त्यामध्ये कुठेही धनगर समाजाच्या प्रश्नाला वाचा फुटली नाही. विशेषतः समाज बांधव
सर्व लक्ष लावून बसले होते की पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रणांगणामध्ये त्यांच्या पुण्यभूमीमध्ये समाजासाठी कॅबिनेट होते आणि त्या कॅबिनेटमध्ये धनगर एसटी आरक्षणासाठी हे सरकार ठराव करेल का किंवा धनगर एसटी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावून समाज बांधवांना 31 मेला एसटी सर्टिफिकेट देईल का याकडे पूर्ण समाज बांधवांचं लक्ष लागलं होतं. परंतु या सरकारमधले मुख्यमंत्री असतील किंवा या सरकारमधले समाजाचे नेते असतील जे वेळोवेळी समाजाला फसवत आलेत, यांनी सुद्धा या कॅबिनेटमधून धनगर समाजाच्या प्रश्नाला बगल दिलेली आहे. सर, तुम्ही आता म्हणला की त्या ठिकाणी अनेक ओबीसी आमदार तुम्ही निवडून दिले, तुमचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी त्यांना तुम्ही पुढाकार दिला आणि कुठंतरी चौंडी येथे तिथं जाऊन धनगर समाजाची भूमिका कुठे त्यांनी मांडली गेलेली दिसत नव्हती. त्या संदर्भात काय वाटतं? मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या माध्यमातून जो माधव पॅटर्न राबवला, त्या माधव पॅटर्नच्या संयुक्ताने धनगर समाजाचा आजच्या डेटपर्यंत पूर्णपणे वापर झालेला आहे. आता सध्या आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे, ओबीसीचे नेतृत्व आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही ओबीसीचा DNA आहे, आणि या सर्वांनी जे राज्यामध्ये आता मराठा व ओबीसी जे चित्र उभा केलं गेलं, त्या मराठा आंदोलनामध्ये छगन भुजबळ साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धनगर समाजाच्या नेत्यांना मराठा समाजाच्या विरोधामध्ये वापरून घेतलेलं आहे आणि धनगर समाजाची राजकीय फार मोठी हानी झालेली आहे. याचं जिवंत उदाहरण तुम्हाला जर पाहायचं म्हणलं तर आदरणीय महादेव जानकरांना लोकसभेमध्ये पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्मण हाकेंना आम्ही लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पवार साहेबांना वारंवार भेटून त्यांची उमेदवारी संभाव्य उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आणलं होतं, परंतु मराठा व ओबीसीच्या आरक्षणाचा फटका लक्ष्मण हाके यांच्या उमेदवारी कॅन्सल होण्याला बसला आणि सध्या परिस्थिती मग तशीच येणाऱ्या काळात सुद्धा मराठा समाजाचा रोष या ओबीसी नेत्यांसाठी धनगर समाजाने ओढून घेतला आणि ओबीसीच्या प्रश्नासाठी भाजपच्या स्क्रिप्टानुसार हे सर्व नेते भुजबळांच्या स्टेजवर एकत्र येतात, परंतु भुजबळ आणि पंकजा मुंडे धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ब्रश शब्द बोलत नाहीत आणि हेच धनगर समाजाचे नेते धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जेव्हा आमचे बांधव प्राणांतिक उपोषण करतात त्यावेळेस हे लोक एकत्र एका स्टेजवर येत नाहीत. ओबीसीचं जेव्हा आंदोलन वडीगोद्री येते, जेव्हा मी आणि हाके सरांनी उभारलं गेलं, त्या आंदोलनामध्ये गोपीचंद पडळकर हे 9व्या दिवशी भेटायला आले आणि ते शिष्टमंडळामध्ये आले आणि मग खऱ्या अर्थानं त्यांना ओबीसीचा खरा एवढा कळवळा जर होता तर खरंच त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी भेटायला यायला पाहिजे होतं. पंकजाताई धनंजय मुंडे हे 5व्या दिवशी आंदोलनाला भेट दिली, परंतु राज्यामध्ये मी मोठा नेता असलेलं कुठं दावायचा त्यामागचा हेतू होता का अशी आमच्या मनात शंका आहे. आणि यांनी याच राज्य शासनाच्या सुपारी घेऊन थोडक्यात म्हणले तरी चालेल की ज्यांनी हे सरकारमध्ये असताना वेगळी भूमिका आणि सरकारमध्ये नसताना भूमिका वेगळी, 2019ला गोपीचंद पडळकर यांनी या सरकारला, भाजप सरकारला माझ्या घरातलं आई भाव मी कोण जरी उभा राहिलो तरी भाजपला मतदान द्यायचं नाही, भारतीय जनता पार्टीनं मतदान द्यायचं नाही जोपर्यंत आपला प्रश्न मार्गी लावत नाहीत अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती. गो बॅक मोदीचा सुद्धा नारा दिला होता, परंतु आज तेच गोपीचंद पडळकर या सरकारची जाहीरपणे दलाली करताना दिसत आहेत. कारण एवढं एक कॅबिनेट होऊन सुद्धा गोपीचंद पडळकरांनी या कॅबिनेटवरून किंवा धनगर बांधवांचं एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचं या उत्सवातून दुर्लक्ष व्हावं म्हणून पुणे या ठिकाणी 50,000 ढोल वाजवण्याचा जो कार्यक्रम जाहीर केला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतर विषय डायव्हर्ट करून कुठल्या राजकीय नेत्यांना शिव्या देऊन धनगर समाजाला मूळ प्रश्नापासून बाजूला नेण्याचं काम केलं. परंतु आम्ही होळकरांचे नवीन रक्ताचे वारसदार आहोत आणि यांनी आमचा बांधव साहेब 1 लाख नाही 10 लाख चिंचणी येथे ढोल वाजवतात, चिंचणी मायाकाला सतोष बिरोबाला, आणि ढोल वाजवणं ही आमची अस्मिता आहे. ते वाजवलं पाहिजे, रेकॉर्ड झालं पाहिजे, पण तो फक्त वैयक्तिक समाजाचा कार्यक्रम असला पाहिजे. त्या कार्यक्रमाला कुठलाही राजकीय नेता नसला पाहिजे, तर पूर्ण समाज बांधव आम्ही त्या कार्यक्रमाला कुटुंबासहित हजर राहू.
परंतु सातत्यानं गोपीचंद पडळकर यांच्याकडून समाजाची फसवणूक होते. समाज जेव्हा जेव्हा आंदोलनाला रस्त्यावर उतरतोय, उपोषणाला बसतोय, तेव्हा त्यांनी वेगळे मुद्दे काढून, आता विधानसभेचं जर आपण बघितलं तर त्यांनी हेलिकॉप्टरने वेगळा मोर्चा काढला. बांधव काही पंढरपूरला उपोषणाला बसले होते, काही खंबाटकी घाट अडवला होता. या बांधवांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वेगळी मीडियाचा TRP मिळवून बांधवांना सरकारपर्यंत पोचू दिलं जात नाही. म्हणून खऱ्या अर्थानं मला समाज बांधव अनेक जण म्हणतात की तुम्ही समाजाच्या नेत्यावर बोलू नका, तुम्ही सरकारच्या नेत्यावर बोला, ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांच्यावर बोला. खऱ्या अर्थानं मला त्यांना सांगायचं आहे, आधी आपण आपली लढाई ही या सरकारच्या दलालांबरोबर केली पाहिजे, मग लढाई आपली सरकारबरोबर असेल. जो सरकारपर्यंत आपला आवाज पोचू देत नाही, ती आवाजाची भिंत, आवाज अडवणारी भिंत, ती जमीनदोस्त केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळणार आहे. सर, तुमचा हा संघर्ष बघितला, नेत्यांच्या विषयीचं एक मत बघितलं. खरं तर समाजामध्ये एक मराठा समाज आणि धनगर समाज, आजपर्यंत अनेक लोकांना हा समाज असतो, ही जात असती, अशी म्हणजे जातीचं राजकारण होतं यापूर्वी. परंतु एवढं आता मिश्रण झालंय की धनगर समाज असला की अनेकांची घरं चालणारी मराठ्यांच्या लोकसंख्येवरती असणारा व्यवहार आहे तो कुठेतरी ठप्प होताना दिसायला लागलाय. ही कुठतर राजकीय पोळी भाजण्यासाठी अनेक नेते त्यांचा फायदा करून घेत आहेत. आज तुम्ही खरं तर धनगर समाजाच्या समोर जाताय, समाजाची आठ तिळकीनं तुम्ही भूमिका मांडताय, समाजाला ST मधून आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाचे अनेक तुमचे मित्र असतील, या संदर्भाकडे कसं बघताय? नेमकं जरांगे पाटलांचं आंदोलन असेल किंवा लक्ष्मण हाके सर असतील, त्यांचं एका ठिकाणी आंदोलन असेल, पडळकर साहेबांनी आरक्षणासंदर्भात बोलण्याची भूमिका, कसं बघताय याकडे? खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती एवढी खालावलेली आहे की कीर्तनाला कोणता महाराज बोलवायचा हे सुद्धा सर्च केलं जात आहे. कुणाच्या दुकानामध्ये खरेदी करायची हे सुद्धा सर्च केलं जात आहे. आणि त्याला प्रामुख्यानं प्रत्येक जातीतील काही ठराविक लोक हे जे जाती धर्माविषयी विष पेरतायत त्याला ते लोक जबाबदार आहेत. पण प्रामुख्यानं मी सांगेन की शरद पवार यांच्या नावाने गोपीचंद पडळकर वारंवार ओरडतात, भाजपच्या स्क्रिप्टानुसार ओरडतात, ते त्यांची भूमिका आम्ही मान्य करू. परंतु शरद पवार साहेबांनी धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही आहे, आम्ही त्यांचा जाहीर निषेध वेळोवेळी केलेला आहे. 2014ला त्यांचं सरकार घालवलेलं आहे. परंतु जेवढं शरद पवारांनी धनगर समाजाचं नुकसान केलंय त्याच्या दुप्पट गोपीचंद पडळकरांनी नुकसान केलेलं आहे. त्याचं मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून गोपीचंद पडळकर हे राज्य लेवलला नेतृत्व करतायत, आवाज उठवतायत आणि त्यांच्या नादी लागून हजारो पोरांचं वाटोळं झालेलं आहे. गेल्या आठवड्यापासून गोपीचंद पडळकरांचे 2-3 वर्षाला जे कार्यकर्ते बदलतात, ज्यांच्यामुळे गोपीचंद पडळकरांमुळे ज्या तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेत, अशा हजारो पोरांचे मला फोन आलेले आहेत. त्या पोरांची अवस्था अशी झालेली आहे की पाठीमागच्या 5-10 वर्षामध्ये त्यांच्यासोबत काम करत असताना त्या पोरांनी ह्या गोपीचंदसाठी अनेक लोकांना अंगावर घेतलेला आहे, अनेक लोकांना विरोध केलेला आहे. आणि आज त्या पोरांची मानसिकता असे झालेली आहे की धरलं तरी चावतंय आणि सोडलं तरी पळतंय, अशी परिस्थिती झालेली आहे. त्याचं एक साधं उदाहरण सांगतो आणि तुम्ही मराठा आणि धनगर या प्रश्नावरती किंवा OBC किंवा हिंदू मुस्लिम या प्रश्नावरती मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. मला एका गोपीचंदच्या कार्यकर्त्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या 8 ट्रका होत्या, माझा ट्रकाचा बिझनेस होता आणि त्या 8 ट्रकाच्या माध्यमातून माझा अतिशय व्यवसाय छान चाललेला होता. मला मार्केटमध्ये 1,00,000, 2,00,000, 3,00,000पर्यंत फोनवरती कोणी पैसे देत होते. परंतु जेव्हा मी गोपीचंदच्या जवळ गेलो आणि गोपीचंदची जातीय विषारी भूमिका या समाजामध्ये पसरायला लागली आणि लोकांच्या लक्षात आलं की हा गोपीचंदचा समर्थक आहे, तेव्हा त्या लोकांनी माझ्यासोबतचे व्यवहार करायचे बंद केले आणि मला मार्केटमध्ये जो पैसा मिळत होता तो बंद झाला आणि त्याचा परिणाम माझ्या व्यवसायावर झाला आणि मला त्या 8च्या 8 ट्रका विकाव्या लागल्या आणि आता स्वतः मी 1 ट्रक घेऊन स्वतः ड्रायव्हरकी करतोय. ही कार्यकर्त्यांची असे अनेक हजारो उदाहरणं आहेत. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जाती धर्माचे विष पेरणारे लोकांमुळे त्यांच्या जाती धर्मातील ग्रासरूट लेवलला रोजच्या दैनंदिन जीवनासाठी संघर्ष करणाऱ्या बांधवांना हा त्रास सोसावा लागतोय. आणि खऱ्या अर्थानं हा लढाच मी यासाठी उभारलाय की मला संपूर्ण महाराष्ट्राला सांगायचं आहे की धनगर समाजाचे नेतृत्व किंवा नेता यांनी, उद्या त्यात सतीश कुलाळी असेल, यांनी कुठल्या पक्षाची
जर भूमिका घेऊन कुठल्या जाती धर्माविषयी काय स्टेटमेंट केलं तर ती त्या पक्षाची आणि त्या नेत्याची वैयक्तिक भूमिका असेल, त्याच्यामध्ये समाजाचा काहीच संबंध नसेल. त्यामध्ये एक इंदापूर सारख्या ठिकाणी मराठा बांधव उपोषणाला बसले होते आणि गोपीचंद पडळकर ओबीसीच्या स्टेजवरून भाषण करून त्यांना टार्गेट करून परत त्यांना भेटायला गेले आणि तिथं मग कुणा तर तुम्ही भावनांना कुणाच्या उद्रेक करत असाल आणि तिथल्या मराठा बांधवांनी काय चप्पल फेक केली आणि मुद्दाम जाणीवपूर्वक अशा धनगर समाजातल्या नेत्यांकडून मराठा समाजाबरोबर वाद करण्याचं काम होतंय आणि याचं नुकसान मला समस्त धनगर बांधवांना किंवा जे विस्थापित मराठा बांधव आहेत, जे आपलं राजकीय नेतृत्व शोधू पाहत आहेत, जे मतदारसंघ बांधतायत, त्यांच्यासाठी हे फार धोक्याची घंटा आहे. कारण जे मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन काम करत असतात आणि अशा विषारी लोकांच्या वागण्यामुळं जर 5-10 हजाराच्या विजयाच्या मताचा फटका बसत असेल तर ते रक्त आठवून एक एक मत किंवा एक एक माणूस जोडत असतात आणि अशा विकृतीमुळं अशा सर्व बांधवांना मतदारसंघ बांधणारे आज तर धनगर समाजाचं जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 70 मतदारसंघामध्ये विधानसभा लढणे ती ताकद आहे आणि त्या मतदारसंघामध्ये एकतर समाजाला कोणी तिकीट देत नाही आणि तिकीट दिलं तर प्रत्येक जातीचं किंवा धर्माचा रोष घेतला तर त्या नेत्याला मतदान कोण करणार. म्हणून मला संपूर्ण महाराष्ट्राला विनंती करायची आहे, गोपीचंद पडळकर असेल, लक्ष्मण हाके किंवा धनगर समाज A1 नेता कोणी असेल किंवा माझ्यासारखा कार्यकर्ता असेल, उद्या जरी मी कुणाच्या सांगण्यावरून कुठल्याही पक्षाच्या सांगण्यावरून कुठली भूमिका घेतली तर ती माझी किंवा त्या नेत्याची किंवा त्या पक्षाची वैयक्तिक असेल, याचा समाजाचा कुठेही काडी मात्र संबंध नसणार आहे. आता सर तुम्ही बघितलं अनेक नेत्यांचा उल्लेख केला, तर प्रामुख्यानं तुम्ही गोपीचंद पडळकर साहेबांवरती बोलताय, चर्चा करताय, समाजाचं अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांचं नुकसान झाल्याची त्या ठिकाणी तुम्ही उदाहरणं स्पष्ट करून दिली. हे असताना आताच झालेली 2024ची निवडणूक आहे, त्यामध्ये त्यांचा विजय झाला. जे काही विद्यमान पहिले आमदार होते त्यांचा पराभव त्या ठिकाणी त्यांना स्वीकारावा लागला. हा विजय धनगर समाजाच्या काही लोकांनी त्यांना मदत केली आणि विजय झाला. यात त्या समाजात तुमच्या समाजातील धनगर समाज असेल, म्हाडा समाजात मतदान करणार असेल, त्यावेळेस त्यांना समजलं नाही का की गोपीचंद पडळकर कुठेतरी समाजाचं राजकारण करून पाहतायत, त्याकडे कसं बघताय? हे राज्यामध्ये एखादं इलेक्शनपूर्वी एक वावटळ राजकीय पक्षाकडून किंवा सरकारकडून केलं जातं आणि लोक त्यामध्ये भुलून जातात. उदाहरणार्थ लाडकी बहीण अशा जातीपातीच्या फॅक्टरमध्ये मुळामध्ये मला धनगर समाज आणि सर्व समाज बांधवाच्या युवकांना एक सांगायचं आहे की तुम्ही समाजकारणाच्या ठिकाणी ठेवा, समाजाच्या ठिकाणी ठेवा, नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. आता बघा, विधानसभेची जी निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पार्टीचे काम करतायत. त्यांनी आटपाडी या ठिकाणी शरद पवारांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी 5 कोटी रुपये घेऊन आटपाडी आणि कवठेमंकाळ या मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचा प्रचार केला. हे मला त्यांच्या अंधभक्तांना, फेक ID वाल्याला, समाज बांधवांना सांगायचं आहे. आणि मीही आटपाडीला महाविकास आघाडीच्या जतला महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचाराला गेलो होतो. मी मोहोळला प्रचाराला गेलो होतो. मी महाविकास आघाडीची कार्यकर्ता, माझी भूमिका माझ्या महाविकास आघाडीच्या पद्धतीनं मांडली. परंतु गोपीचंदने भाजपमध्ये राहून शरद पवारांचा पैसे घेऊन प्रचार केला आणि मुळामध्ये धनगर चळवळ ही एका दिवसात उभा राहिलेली नाही. यासाठी स्वर्गीय BK कोकरे यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. त्यांच्यानंतर महादेव जानकर आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या अनेक समाजातल्या कार्यकर्ते आहेत ज्यांचं नावं घ्यायला लागलो तर मला 1 तास लागेल. मी आज सकाळी फेसबुकच्या पोस्टवरती या सर्वांची नावं घेतलेली आहेत. या सर्वांचा त्याग असताना ही चळवळ उभा राहिलेली आहे आणि आता चळवळ ही कुठं तर गोपीचंद सारख्याच्या जे कार्यकर्ते आहेत, जे फेक ID वाले आहेत, यांच्या हातामध्ये चळवळ गेली का काय असं वाटतंय. कारण का धनगर समाजाची संस्कृती नाहीये जाती धर्मामध्ये भांडणं लावणं, कोणाला स्तर सोडून बोलणं. अहिल्यादेवीने सर्व मशिदी, बारवा, चर्च, गुरुद्वारा यांचा सर्व जाती धर्म प्राणी पक्ष्यांची सुद्धा काळजी केलेली आहे. परंतु गोपीचंद पडळकरांचे काही प्रत्येक समाजामध्ये जी काही घाण असते तशीच धनगर समाजामध्ये हे फेक ID वाली गोपीचंद पडळकरकडे घाण गेलेले. ही लोक फेक ID वरून स्तर सोडून बोलतात. गेल्या आठवड्याभरापासून माझ्यावरती प्रखरतेनं वेगवेगळ्या भाषेवरती माझ्या कुटुंबावरही बोलतायत. मी त्यांना उत्तर दिलेलं नाही. मी समाजासाठी त्यांच्या शिव्या खायला तयार आहे, बिरोबाच्या ओव्या म्हणून घेईन. पण त्यांना मी एकच जाहीरपणे सांगतो की विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे. डोळे उघडा आणि गोपीचंदच्या सगळे फेक ID वाले आहेत
यांनी फक्त सतीश कुलाळ समोर 1 तास लेक्चरला बसा. मला जेवढ्या कार्यकर्त्यांचे फोन आले त्या कार्यकर्त्यांचे मी मन परिवर्तन केलेलं आहे. त्यांनी माझी भूमिका मान्य केलेली आहे. गोपीचंद पडळकर काय माझा वैरी किंवा विरोधक नाहीये, परंतु समाज प्रथम. समाजापेक्षा कोणी मोठा नसला पाहिजे. अनेक नेते होऊन जातील, समाजाची भूमिका मांडली पाहिजे, पण समाजाचं राजकारणात समाजात राजकारण अशा गोष्टी करू नये. त्यांना सीएमची खुर्ची मिळो ही बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतो, परंतु ते वारंवार बाळूमामा आणि बापू बिरू वाटेगावकर यांचं नाव घेतात, परंतु ते काम हे रंगा शिंदेचं करतात. ते तुम्ही हे एवढं सगळं सांगितलं, गोपीचंद पडळकर तेवढी जहरी टीका होते, कुठेतरी तुम्ही फेक आयडीचा सुद्धा उल्लेख करतायत, त्याच्या माध्यमातून तुमच्यावरती खालच्या पातळीतून टीका केली जाते. खरं तर सांगायला गेलं तर गोपीचंद पडळकर साहेब आहेत, त्यांची सुद्धा भूमिका आजपर्यंत समाजाच्या आरक्षणाविषयी राहिलेली आहे. सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांची भूमिका बदलली की काय असं तुमच्या बोलण्यातून आम्हाला आता प्रकृतीने लक्षात यायला लागले. कशामुळे एवढा द्वेष? तुम्ही तर म्हणताय की गोपीचंद पडळकर साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे, मग हा द्वेष कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे होतोय की गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेमुळे होतोय? नाही, त्यांच्या भूमिकेमुळेच होतोय. आज माझ्यावरती पंढरपूर या ठिकाणी आणि आटपाडी 2 ठिकाणी माझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये NCR गुन्हे दाखल केलेले खोटे. माझ्यावर आरोप केला जातोय रोहित पवारांची किंवा शरद पवारांची सुपारी घेतली जाते. मी चळवळीत काम करत असताना अनेक नेत्याबरोबर माझे फोटो आहेत आणि माझं आपल्या माध्यमातून समाजाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान आहे, मी जर कुणाची सुपारी घेऊन काम करत असेल तर मला 31 मे पूर्वी फासावरती द्या. परंतु जर माझी भूमिका योग्य असेल तर तुम्हाला या गोपीचंदला त्याची जागा दाखवावी लागेल. समाजातल्या उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्हाला जे बुद्धी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा हे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांनी जी दिले त्या बुद्धीला स्मरून तुमची भूमिका मांडा. पुढे या सतीश कुलाळ आता या भूमिकेत आलेला आहे, तो कधी बाळू मामाचा आणि या भंडाराची शपथ घेऊन सांगतोय, मी समाजापुढं कुणाच्याही सांगण्यावरून किंवा समाजाला नाहक त्रास होईल असं वागणार नाही. पण समाजाला मला लक्षात आणून द्यायचंय की तुमच्या आडीमध्ये एक आंबा नसलेला आहे आणि तो आंबा मी बाहेर टाकू इच्छितोय. तुम्हाला जरी वाईट वाटत असेल, परंतु या आंब्यामुळे तुमची बाकीची आड नसल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगतोय. त्याचं एक साधंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की अखेरच्या लढ्यामध्ये गोपीचंद पडळकर या महाराष्ट्रातल्या तरुणांना भडकाऊ भाषणं करतात, 50 आमदार करण्याची स्वप्न दाखवतात आणि त्याच गोपीचंद पडळकरांनी आपल्या 70 वर्षाच्या आईला, ज्या आई माझ्या आई समान आहेत, त्या आईला त्या पडळकर वाडीतल्या एक 700 मतदान असणाऱ्या गावातलं 70 वर्षाच्या आईला सरपंच करावं. त्या गावामध्ये एखादा लायक तरुण नाहीये. त्याचबरोबर फडणवीसांचं नाव वापरून या राज्यात काय करतायत? अरे स्वतःच्या 82 वर्षाच्या चुलतीचं मागच्या महिन्यामध्ये ज्या निराधार आहेत, विधवा आहेत, त्या थोड्या 82 वर्ष झाले, त्यांना दृष्टी कमी आहे आणि त्या चुलतींना तुम्हाला निराधारचे पैसे लागू करतो म्हणून त्यांचे खोटे ठसे फसवून घेतले आणि त्यांची 17 एकर जमीन हडप केली. बांधवांनो, समाजातल्या तरुणांना समाजाला मला विचारायचं आहे की ही तुम्हाला भूमिका मान्य आहे का? तुम्ही तुमच्या पद्धतीनं योग्य ठिकाणी भूमिका मांडा. पुण्यश्लोक अहिल्यादेवीची जयंती येते, त्या जयंतीला स्मरून, पुण्यश्लोक अहिल्यादेवीला स्मरून या सरकारला प्रश्न विचारा आणि या सरकारला प्रश्न विचारायच्या आधी या सरकारचे जे म्हणून दलाल पुढे येतील त्यांना आडवं करण्याची तुमच्यामध्ये ताकद ठेवा. आता समाज तुम्ही म्हणताय, त्या ठिकाणी ज्यांनी तुमच्यावर कारवाई केली ते कोण असतील कार्यकर्ते? ते सुद्धा धनगर समाजाचे, किंवा ज्या लोकांनी तुमच्यावरती पडळकर साहेबांवरती तुम्ही बोलताय किंवा त्यांच्यावरती आरोप करताय की समाजाचं तुम्ही नुकसान केलंय, समाजाला कुठेतरी खाली ओढण्याचा प्रयत्न केलाय, एसटी आरक्षण द्यावं म्हणून तुम्ही जे पुढाकारानं तुम्ही विधिमंडळात गेला त्याला कुठेतरी डावलून तुम्ही स्वतःचं राजकारण बसताय, स्वतः सत्तेवरती जाऊन बसताय, स्वतः खुर्चीत जाऊन बसताय. मग हे करत असताना तुम्ही त्या केलेल्या जे काही कारवाई ज्यांनी केली त्यांचं नाव तर त्या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल, त्यांना तुम्ही जाब विचारा नाही का, बाबा कशासाठी? मी समाजासाठी लढतोय, तर तुम्ही माझ्यावरती गोपीचंद पडळकर साहेबांच्या समर्थनासाठी माझ्यावरती केस करताय किंवा माझ्यावरती गुन्हा दाखल करताय, त्यांना तुम्ही स्पष्ट समाजासमोर विचारलं का? या महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकरांनी त्याचं एक छोटंसं KGF तयार केलेलं आहे. बरं, त्या KGF मध्ये हे फेक अकाउंटवाले अनमॅच्युअर जे 15 ते 20, 25, 30 वयाच्या आतली मुलं आहेत, गोपीचंद पडळकरांचे 3 वर्षाला कार्यकर्ते बदलतात, युवक भावनेमध्ये असतात, त्यांना त्यांच्या आयुष्याचा प्रश्न पडल्यानंतर त्यापासून बाजूला निघतात आणि
हे जे अंधभक्त आहेत त्यांना स्क्रिप्ट त्यांचा ब्रेन वॉश केला जातो. जसं तुम्हाला ड्रग्सचं नशा लावली जाते, जसं तुम्हाला आतंकवादी जिहादी जसं तुमचा ब्रेन वॉश केला जातो, तसं या तरुण पोरांचा ब्रेन वॉश केला जातोय. मला आत्मविश्वास आहे येणाऱ्या 1-2 वर्षात ही आज जी मला शिव्या देणारी पोर आहेत ती सुद्धा माझ्या भूमिकेसमोर असतील. तुम्हाला एकच साधं उदाहरण सांगतो की यांनी आमची भगिनी सक्षनाताई सरगर राज्य लेवलला काम करते. 17व्या शतकामध्ये एक महिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सती न जाता यांनी अखंड हिंदुस्थानाचा कारभार केला आणि या देशाला अखंड जगाला आदर्श दिला. त्याच पावलावर पाऊल ठेवून सक्षना सलगर हे राज्य लेवलला कोणत्याही पक्षात काम करू द्या ती काम करत आहे. परंतु ती तिची भूमिका मांडत असताना याच गोपीचंदचाच विचार आहे किंवा गोपीचंदच्या विचाराच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांनी एक स्वतःची बहीण तिला कुठल्या भाषेत बोलावं आज मी इथं आपल्यासमोर सांगू शकत नाही. परंतु जर ती भाषा वापरत असतील तर हे फेक आयडीवाले धनगराच्या पोटचे असतील असं मला वाटत नाही. त्या ठिकाणी सर तुम्ही बघताय कुठंतरी सतीश कुलाल सरांची भूमिका महाराष्ट्रात धनगर समाजाच्या बाजूने आहे, कुठंतरी गोपीचंद पडळकर साहेब आहेत यांची भूमिका धनगर समाजाच्या बाजूने आहे. तुम्ही दोघांचे हे राजकीय पिंड वेगळे आहेत. तुम्ही म्हणताय मी महाविकास आघाडीचं काम केलं, त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब महायुतीचं काम करतायत. धनगर समाजाचा तोटा कुठंतरी तुमच्या राजकीय हेतुपाय होतोय का असं वाटतंय? नाही, राजकीय हेतुपाय मी म्हणतो ना, मी आता माझा या राज्यामध्ये कुठलाही नेता किंवा मी कुणाचाही चमचा नाही आहे. मी ज्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली त्यांचा जाहीर निषेध करतोय. तुम्ही कुणाचं नाव घ्या त्याचा जाहीर निषेध करतो. शरद पवारचा जाहीर निषेध करतो. त्यांनी समाजाला फसवलं, त्यांची इच्छाशक्ती नव्हती, त्यांनी समाजाला आरक्षण दिलं नाही. अरे पण गोपीचंद पडळकरमध्ये देवेंद्र फडणवीसांना गेल्या 3-4 वर्षामध्ये त्यांचं सरकार आहे, धनगर ST आरक्षणाची अंमलबजावणी करा एवढं म्हणण्याची धमक आहे का? किंवा कुठं म्हणले असतील ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड असेल तर मला तेवढं दाखवा. आणि मग तुमच्यात धमक नसेल तर तुम्ही समाजाची दलाली करताय. समाज ठरवेल ना सतीश कुलालची भूमिका योग्य आहे का गोपीचंद पडळकरांची भूमिका योग्य आहे. मी समाजाची भूमिका मांडतोय, चळवळीमध्ये होरपळलेला कार्यकर्ता आहे. मला माझं जळतंय म्हणून मला कळतंय म्हणून मी बोलतोय आणि मला कळतंय याचा अर्थ समाजातल्या कुठल्या लोकांना कळत नाही असं होत नाही. माझ्यापेक्षा या समाजामध्ये विद्वान लोक आहेत ज्यांनी या समाजासाठी या चळवळीसाठी योगदान दिलेलं आहे. पण पुढे येऊन कुणीतरी भूमिका मांडायची. खऱ्या अर्थानं मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे माझं नाव सतीश आहे. मी माझ्या आईवडिलांना सहज विचारलं माझं नाव सतीश का ठेवलंय तर आमचा देव सतोषा बिरोबा आहे आणि माझं सतोषा नाव ठेवलंय. आणि या माध्यमातून गोपीचंदनं समजून जावं की सतोषा बिरोबा तुझ्यावरती कोपलेला आहे आणि तुझा नक्की हा जातीवादाचा हा विष पेरण्याचा अंत नक्कीच या बिरोबा नक्की करेल हे आपल्या माध्यमातून सांगतो. कारण का तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, बापू बिरू वाटेगावकर असतील यांनी सुद्धा आपल्या मुलांना स्वतःच्या शिक्षा देण्यासाठी मागं पुढं पाहिलेलं नाही. आणि मला समाज बांधवांना विनंती करायची आहे जे चूक आहे ते चूक म्हणलं पाहिजे, जे बरोबर आहे ते बरोबर म्हणलं पाहिजे. गोपीचंद पडळकरांनी समाजाची भूमिका कधीही घेऊ द्या, त्या टायमिंगला आम्ही त्यांना समर्थन देऊ. पण समाज गाडायची भूमिका घेत असाल तर तुम्हाला पायाखाली नक्की घेऊ. आता हे सर बघत असताना आज तुम्ही कुठली मग राजमाता अहिल्यादेवींची जयंती असली तर छत्रपती शिवरायांचा फोटो दिसतो, छत्रपती शिवरायांची जयंती असली तर आम्हाला अहिल्यादेवींचा फोटो दिसतो. कुठेतरी समाजाची एकमेकांच्या विषयी असणारी एक भावना त्या ठिकाणी अजून सुद्धा जिवंत दिसते. हे होत असताना ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे प्रामुख्याने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बसले होते त्यावेळेस कुठंतरी छगनरावजी भुजबळ साहेबांनी विरोध केला आणि तुम्हाला ज्यावेळेस ST मध्ये आरक्षण मिळवायचा प्रश्न बाजूलाच राहिला. पण मराठा समाजाला ओबीसी मध्ये न येऊ द्यायचा घाट त्या ठिकाणी घातला. अनेक ओबीसी नेते छगन भुजबळ साहेबांच्या स्टेजवरती जाऊन बसले आणि मराठा समाजाला विरोध केला. याच्याकडे कसं बघताय? मुळामध्ये तो प्रश्न राज्य लेवलचा आहे. जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडली खऱ्या अर्थानं एक प्रकारे त्यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी त्यांच्या समाजासाठी 58 लाख नोंदी या सरकारला शोधू याला लावल्या. मुळामध्ये त्यांचं काय असंवैधानिक काम असेल त्याला आम्ही विरोधच केलेला आहे. बरोबर, ते ओबीसीचं आंदोलन पण उभारलं आहे. गरीब मराठा तरुणांसोबत आम्ही आहोत. तुम्हाला आता मला एवढंच सांगायचं आहे की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि मराठा धनगर किंवा कोणाचं कुठल्याही धनगरातला नेता असू द्या नाहीतर मराठातला नेता असू द्या जातीवादात हे भांडण लावू शकत नाहीत. आम्ही तेवढं सक्षम आहोत. तेवढ्यापुरतं वातावरण झाल्यापुरतं तरुण मुलांना थोडं सोशल मीडियातून थोडं त्यांचा ब्रेन स्ट्रोक होतोय
त्यांना थोडं वाईट वाटतंय, परंतु आम्ही त्याला बळी पडत नाही. मी वडीगोद्रीच्या आंदोलनाला जाताना मला अकलूजवरून साळमुखला लक्ष्मण हाकेच्या गाडीत सोडणारा माझा मराठा मित्र होता. आम्ही ह्या गोष्टी कधी आणत नाही. मी कॉलेजला असताना उभ्या एका वर्षामध्ये कधीही डबा नेला नाही. तो माझ्या वाटणीच्या रोज 2 चपात्या घेऊन येत होता. मग या लोकांच्या सांगण्यावरून आम्ही त्या मित्राशी भांडण करायचं का? त्यामुळं हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. कुणी जाती धर्म द्वेष राजकीय पॉलिटिकल मताचा टक्का फिरवण्यासाठी काही तुम्हाला इव्हेंट घडवले जातील आणि या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हिंदू मुस्लिमचे प्रयोग कमी झाले, श्रीराम मंदिराचा प्रयोग कमी झाला. जिथं श्रीराम मंदिराचा प्रयोग झाला तिथंच त्यांची सीट पडली. परंतु आता मग महाराष्ट्राचं इलेक्शन आलंय, महाराष्ट्राचं इलेक्शन नाही जिंकलं तर केंद्रातल्या सरकारला धक्का पोचतो. तर मग कुठल्याही EVM असू द्या, नाहीतर मराठा ओबीसी लाडक्या कुठल्याही पायरीवर स्तरावर जाऊन ही निवडणूक काढायची ती काढलेली आहे. पण त्या निवडणुकीला सुद्धा माझे ओबीसी बांधव, मराठा बांधव सुद्धा कुठंतरी लोकसभेला मराठा बांधव, विधानसभेला ओबीसी बांधव या सरकारच्या यांना बळी पडलेला मला दिसून आलेला आहे. परंतु आमची वैयक्तिक जबाबदारी आहे की फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक आहे त्या सर्व अण्णाभाऊसाठी, सर्व मामानवांचा, गाडगेबाबा, सर्व ज्यांनी मानव हितासाठी काम केलं त्यांचे विचार आम्ही तेवत ठेवणार. त्यांच्या विचाराला धक्का लागून देणार नाही. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करणार, समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण करणार. आणि स्वतःच्या घरातला जर एखादा माणूस जर विष पेरणार असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही आहे. मुळामध्ये आमच्या धनगर समाजामध्ये असा विषय झाला की कुंपणच शेत खाते आणि हे समाजाच्या लक्षात आणून द्यायची मी भूमिका घेतोय. याच्यासाठी माझ्यावरती गुन्हे दाखल केले, हल्ले केले, मला जेलमध्ये काय 1-2 वर्ष टाकलं, फार तर मला जीव मारलं, तरी मी या मुद्द्यावरून किंवा कुठल्या सामाजिक भूमिकेच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरून मागे हटणार नाही आहे. जे सतीश कुलाळला लोक ओळखतात त्यांना हे सांगायची गरज नाही आहे. आणि काय अंधभक्त विचारतात की सतीश कुलाळचं काय काम आहे, काय योगदान आहे, त्यांनी एकदा सतीश कुलाळच्या लेक्चरला बसावं किंवा सतीश कुलाळच्या FBला जाऊन मागच्या 10-12 वर्षातलं काय काम आहे ते बघावं. मग त्यांच्या लक्षात येईल की सतीश कुलाळ सर्वसामान्य कुटुंबातला एक छोटासा कार्यकर्ता आहे, परंतु तो या बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेच्या आधारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि अहिल्यादेवींचा राज्यकारभार आदर्श ठेवून या राज्यामध्ये विचार मांडतोय, पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि इथून पुढचं आयुष्य मी पूर्ण चळवळीला दान करतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं अन्याय होईल जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्या लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम करणार आहे, त्यांना आधार देण्याचं काम करणार आहे, एवढं आपल्या माध्यमातून सांगतोय. सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना एक शेवटचा प्रश्न. त्या ठिकाणी आज तुम्ही सांगितलं की कुंपणच शेत खाते, असं तुम्हाला वाटतंय की फक्त धनगर समाजात खाते का? नाही, म्हाडा समाजात पण तसेच नेते. पण हे जे चाललेलं आहे ते तुम्हाला वाटतंय का की 2029च्या निवडणुकीपर्यंत हे खाणारं कुंपण जे शेत खातंय हे राहील का? मी त्यांना जाहीरपणे किंवा इतर समाजामध्ये काही लोक असे सुपारीबाज काम करत असतील त्यांना सगळ्या जातीतले तरुण सोडणार नाही. त्यांना आमचं जाहीर आव्हान आहे, त्यांनी कितीही काही करू द्या, इथून पुढचा काळ त्यांना काळ नियत सोडणार नाही अजिबात. नक्कीच सर, तसं तुम्ही आमच्या प्रभात न्यूजला वेळ दिला. आणि खरं तर मित्रांनो, आपण बघायला गेलं तर मराठा आणि धनगर समाज हा पहिल्यापासून एका भावासारखा राहिलेला आहे. समाजामध्ये कधी तेढ नव्हता, नसणार पण आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून, काही वर्षापासून समाजामध्ये काही नेते तयार होत आहेत. स्वतःला मी धनगर आहे, मी मराठा आहे हे समाजापुढे मानतायत आणि आपल्याला एका मोठ्या पदावरती बसवून घेतलं की परत समाजाचा काहीही घेणं देणं नसतंय. समाजाच्या मेन मुद्द्यावरून, ज्या मुद्द्यावरून तुम्ही त्या खुर्चीवरती बसला तो मुद्दा बाजूला राहतो आणि कुठंतरी भरकडत समाज न्यायचा आणि समाजाला वाऱ्यावरती सोडायचा. अशा पद्धतीने आज सतीश कुलाळ सरांना आपण इथं बोलवलं. सर, खरं तर अनेक मुद्द्याला तुम्ही हात घातला, गोपीचंद पडळकरांवरती आरोप केला. खरं तर गोपीचंद पडळकर साहेब एका छोट्या कार्यकर्त्याला समाजाने आज आमदार केलं. भविष्यात मंत्री सुद्धा होतील, समाजाचे प्रश्न मांडतील न मांडतील तो प्रश्न त्यांचा आहे. आरोप नाही मानता येणार, वस्तुस्थिती मांडली. बरोबर. मग हे बघितलं, कारण आज गोपीचंद पडळकरांना आम्ही जवळून बघितलंय. अगदी तळागाळापासून त्यांचं जे राजकीय भवितव्य हे खूप मोठं प्रचंड राहिलेलं आहे. आज कार्यकर्त्यांचा समूह बघतोय, मोठमोठ्या शहरामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत. आज तुम्ही त्यांची वस्तुस्थिती मांडली. त्या ठिकाणी खरं तर खंत आहे की आज समाज तुम्हाला किती मोठं करतोय आणि समाजासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. आज मनोजदास जरांगे पाटलांनी खरं तर दाखवून दिलंय की समाज काय करू शकतो. लोकसभेचं निवडणूक घ्या, विधानसभेचं निवडणूक घ्या,
आणि होणारे 2029च्या निवडणुकीला वेगळं सरचित्र असणार आहे. तुमच्यासारखी जर पुरोगामी विचाराची लोक जर त्या ठिकाणी चळवळीत अशीच अखंड राहिली, तुम्ही जर आता सांगितलं की मी माझं आयुष्य या चळवळीत वाहून देणार आहे आणि समाजासाठी करणार आहे, तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. कारण 2029ची निवडणूक ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती झाली पाहिजे. यापूर्वीच्या निवडणुका होत गेल्या, अनेकांचा संभ्रम ईव्हीएममुळे झालाय, परंतु आज त्या विषयावरती न मांडता समाजाचा खरं काय मुद्दे आहेत, समाजाला योजनांसंदर्भातच्या काय मुद्दे आहेत, अनेक मुद्द्यांना हात घातला तर खरं तर समाजाला योजनासंदर्भात आपण काहीच बोललो नाही. तुमच्या योजनासंदर्भात काय वाटतंय तुम्हाला? खऱ्या अर्थानं धनगर समाजाविषयी जे शेळी मेंढी महामंडळ आहे, आता चौंडीला जे त्यांनी अष्टविनायक चं काय जीर्णोद्धार किंवा इतर मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी शासनाने जे बजेट मांडलं आणि ते धनगर समाजाच्या माती मारलं. गेल्या 2019च्या बजेटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी 10,000 धनगर समाजाला जाहीर केले होते. 22 योजना जाहीर केल्या ज्या आदिवासींना. अरे आम्ही तुम्हाला योजना मागत नाही, आम्ही तुम्हाला कॅबिनेट घ्या म्हणलो नाही, आम्ही तुम्हाला कशाला नाव द्या म्हणलो नाही. आमच्या समाजाची एक मुख्य मागणी आहे, तुम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंट करा. मुळामध्ये समाजामध्ये आपला खरं तर हा प्रश्न आधी यायला पाहिजे होता की इतर राजकीय लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये लक्षवेधी मांडताना धनगर समाजाला आरक्षण मागतात. मुळामध्ये समजून घ्या बांधवांनो, धनगर समाज आरक्षण मागत नाही आहे. धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेत आरक्षण दिलेलं आहे, ते फक्त इम्प्लिमेंट करण्याचं एक ह्या राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा केंद्र सरकारचा विषय आहे. आणि सध्या राज्यात आणि केंद्रात एक सरकार आहे आणि ह्याच टायमिंगला होऊ शकतं. उद्या सरकार चेंज झाले तर या प्रश्नाला तिढा होऊ शकतो. आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाठीमागच्या 6 महिन्यामध्ये विधानसभेच्या आधी धनगड जे खिलारे नावाचे आमचे बांधव होते, ज्यांनी दाखले काढले होते, ते 6 दाखले आदरणीय एकनाथ शिंदेने रद्द केलेले आहेत आणि कोर्टामध्ये ॲफिडेविट दिलेलं आहे की धनगर आणि धनगड हे एकच आहेत किंवा या राज्यामध्ये धनगड ही कुठलीही व्यक्ती नाहीत, ह्या राज्यामध्ये जे आहेत ते धनगर आहेत. मग खऱ्या अर्थानं धनगर समाजाच्या युवकांना हे असल्या ह्या लबाडांचं आमंत्रण जेवल्याशिवाय काय खरं नाही. आपल्या माध्यमातून मी धनगर समाजाच्या तरुणांना सांगतोय, शेळी मेंढी महामंडळाला स्वर्गीय बी.के. कोकरेंचं नाव द्या आणि त्या महामंडळाला प्रत्येक वर्षी आर्थिक बजेटमध्ये 10,000 कोटीची तरतूद करा. आज जसं अण्णासाहेब पाटील महामंडळाप्रमाणे तरतूद करा आणि 5 लाखापासून 20 लाखापर्यंत जे धनगर समाजातले तरुण शिकलेत. आता बघा आमचं मेंढपाळ बिरुदेव ढोणे, म्हणजे असं मेंढपाळाची मुलं सुद्धा आज COP तिथं सारख्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग होत आहेत गव्हर्नमेंटच्या, सगळी मुलं शिकलेत. या मुलांपुढं रोजगाराचा त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि कुठंतर जाती धर्माच्या नावाखाली नेत्यांकडून त्यांना वळवलं जातंय. मला समाजाला शासनाला विनंती करायची, तुम्ही आमच्या स्वर्गीय बी.के. कोकरेंचं महामंडळाला नाव देऊन त्या महामंडळाला आर्थिक विकास उद्योग महामंडळ असं नाव द्या, स्वर्गीय बी.के. कोकरे, आणि त्याचा निधी समाजातल्या तरुणांना द्या. जेणेकरून आज मी भंडारा कपाळाला लावलेला आहे, ते बांधवांना समजलं असेल की बिरुदेव ढोणेंनी भंडाऱ्याचं महत्त्व सांगितलंय किंवा देवाचं, की भंडारा डोक्याला लावल्यानंतर आम्ही कधीही खोटं बोलत नाही. जे काय असं ते वस्तुस्थिती बोलतो आणि जे खोटं लोक बोलतायत त्यांना देव बघून घेईल, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतोय. सर खरं तर सर बघायला गेलं तर बिरुदेव ढोणेंनी एक आदर्श निर्माण केलाय. अख्ख्या महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घेतलं की आज त्यानं सांगितलेल्या अनेक गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यायसारखे आहेत. आज बघितलं तर सतीश कुलाल सरांच्या माध्यमातून आज बघितलं की समाजामध्ये नेमकं काय पाहिजे. लोकांना निधी पाहिजे, मागासलेल्या लोकांना त्या निधीतून योजनेचा लाभ घेता आला पाहिजे, अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि ST मधून धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कुठंतरी हे प्रश्न सरकारने व्यवस्थित हाताळले पाहिजे. समाज भरकटला नाही पाहिजे. सरकार तुमचंच पुन्हा येऊ, तुम्हाला सद्बुद्धी येऊ, सगळं तुम्हाला घ्या, पण समाज सुधारला पाहिजे, समाज वाचला पाहिजे. आज समाज जर समाज डोकी फोडायला लागला तर तुमच्या सरकारचं करायचं आहे काय? लोकशाही संपणार आणि हुकुमशाहीचं कुठतरी एकमेकांना डोके फोडण्यात तुम्हाला सुद्धा कळणार नाही की केसेस कुणावर टाकायच्या आणि कुणाला न्याय द्यायचा, किती लोकांना जेलमध्ये टाक. बरोबर आहे, कारण मोठा समाज आहे. समाजाला कुठेतरी तुम्ही व्यवस्थित हँडल करा आणि सदस्य सरांची भूमिका खरं तर आम्ही मांडायचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांची भूमिका आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचू आणि गोपीचंद पडळकर साहेबांना तुम्हाला काय वाटते, तुम्ही जी भूमिका मांडली त्यांच्यापर्यंत पोहोचू. आम्ही त्यांच्या भूमिकेने नेमक्या त्यांची भूमिका कशासाठी चाललेली आहे त्यात तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करू. त्याच पिरियडमध्ये तुम्ही आम्हाला आज वेळ दिला,
तुमची भूमिका आज आम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतोय. नक्कीच धनगर समाज, मराठा समाज एक राहिला पाहिजे. आमची सुद्धा येतोय, तुमचं सुद्धा तुमच्या बोलण्यातून लक्षात आलं की तुम्हाला स्वतः असं वाटतंय. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये शांतता राहिली पाहिजे आणि मराठा आणि धनगर समाजाला व्यवस्थित हँडल केली तरच राहू शकते. हे दोन प्रमुख समाज आहेत. हो, प्रमुख समाज असल्यामुळे आमची विनंती आहे आमच्या माध्यमातून सुद्धा या समाजाला तुम्ही कशाही पद्धतीने हँडल करा. तुम्ही आरक्षण द्या, कसंही त्यांना हँडल करून समाज शांत राहिले की महाराष्ट्र शांत राहिलाच म्हणून समजा. यांना तुम्ही कसंही हँडल करा, आरक्षण द्या त्यांना कसंही, फक्त त्यांची फसवणूक करू नका. जर फसवणूक केली तर 2029 तुम्हाला रेड अलर्ट मध्ये दिसेल, हे नक्की आहे. कारण सर आम्ही सुद्धा माध्यमातून बघतोय समाजच बदलू शकतो सगळं. त्या ठिकाणी आज तुम्ही वेळ दिला, भरपूर तुम्ही काय सांगितलं, नक्कीच यातून समाजाला बदल होईल, समाजामध्ये फरक पडेल एवढंच बोलतो. आणि या ठिकाणी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय मल्हार, जय भारत.